आपण आता व्हिडिओ TDS मीटरची माहिती घेऊया. हे TDS मीटर मी ऑनलाईनवरून 200 रुपयाला मागवून घेतलेलं आहे. आता हे वापरायचं कसं तुम्हाला मी सांगतो. इथं ऑन ऑफचं बटन आहे, टेम्परेचर बटन आहे आणि होल्डचं एक बटन आहे. तर आता आपण ह्याच्यावर टेम्परेचरसुद्धा बघू शकतो. आपण टेम्परेचर पहिल्यांदा बघूया किती आहे. बटन अगोदर चालू करूया, ऑन करूया. बघा बटन ऑन केलं मी. आता टेम्परेचर किती आहे बघा, 36.4 अंश सेल्सिअस आहे आजचं तापमान या वातावरणातलं. आता आपण ह्याच्यावर मी 2 मिनटाच्या व्हिडिओत ही सगळी माहिती बसणार नाही, अपुरी माहिती राहणार आहे. आणि मी समोरच्या स्टँडवरचा फ्रंटचा कॅमेरा चालू केलेला आहे. हे आकडे उलटे दिसतील किंवा सवजे दिसतील, मी कसं करायचं मी दाखवतो तुम्हाला. तरी पण 2 मिनटातच माहिती बसवायची आहे, गडबड करूया थोडीशी बोलण्याची. आता हे मी ह्याचं पाणी आणलेलं आहे, फिल्टरचं पाणी आणलं आहे. फिल्टरचं पाणी आता तुम्ही मीटर 0वर घ्या अगोदर. हे खालच्या बटनाला 0वर घ्या. 0वर गेल्यानंतर हे इथंपर्यंतच बुडवायचं आहे. बघा हे आता मी बुडवलं आहे बघा इथं मीटर. आता किती TDS दाखवतो आहे बघा, हा 52 TDS आहे. आणि दुसऱ्या पाण्यात TDS चेक करता असताना झटका मारायचा, म्हणजे हे जुनं पाणी निघून जातं. बटन आता पुन्हा 0वर आणा. 0वर आणल्यानंतर पुन्हा बघा आता आपण हे विहिरीचं पाणी, आमच्या रानातल्या विहिरीचं पाणी आहे, शेतीसाठी कसं आहे बघूया. बघू बरं, देण्याचा योग्य आहे. ह्याचा TDS 321 धावतं आहे. बोल्ड करूया. तुम्हाला आता सवचं दिसतंय का उलटं दिसतंय बघा, हे समोरचा कॅमेरा असल्यामुळं हे पाणी शेतीसाठी योग्य आहे. आता पुन्हा 0वर बटन आणूया. आणि हे पाणी तलावाचं आहे बघा. तलावाच्या पाण्याचं TDS किती आहे बघूया, तर 218 आहे. हो का, हे 218 आहे. आता पुन्हा झटका मारायचा, हे पाणी निघून गेलं पाहिजे. पुन्हा 0वर बटन आणा. आता हे पाणी बोरचं आहे बघा. बोरचं पाण्याचा TDS किती गेला आहे बघूया. TDS गेला आहे होता 249. आता सर्वसाधारण शेतीसाठी मी म्हणतोय 150 ते 1400पर्यंत TDS असला तर ते पाणी शेतीस योग्य चालू शकतं. आता 150 ते 100 ते 150 किंवा 300पर्यंत पाणी हे योग्य आहे आणि म्हणजे उत्कृष्ट पाणी समजा. आणि 300 ते 500 अतिशय चांगलं, म्हणजे चांगलं म्हणा. आणि 100 ते सर्वसाधारण 1400पर्यंत जरी गेला TDS तर ते चांगलं आहे. आणि 2000च्या मात्र पुढं नको आहे TDS असलेलं पाणी आपल्या शेतीसाठी. मग ते बोरचं असो किंवा विहिरीचं असो, ते पाणी आपल्याला शेतीसाठी चालणार नाही. TDS मीटरचे फार उपयोग आहेत आपल्याला. आणि TDS मीटर असणं आवश्यक आहे. मातीचा pH आणि TDS मीटर करूनच तपासूनच शेती करणं योग्य आहे.